सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलली आणि प्रेमासाठी एका तरुणीनं थेट देशाची सीमा ओलांडली। ना पासपोर्ट ना विजा, थेट बांगलादेशातून भारतात प्रवेश आणि मग जळगावात वास्तव्यास। पण या प्रेमकथेचा शेवट झाला पोलिसांच्या बेड्यामध्ये। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या व्हिडिओ। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। इंस्टाग्रामच्या जाळ्यात गुंफलेली ही एक कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटत असली तरी तिची परिणिती मात्र पोलीस कोठडीत झाली आहे। जळगाव शहरात नुकत्याच उघडकीस आलेल्या या प्रकरणानं केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला हादरवून सोडले। आधुनिक युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन बनले असले तरी त्याचं रूपांतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांमध्ये कसं होऊ शकतं याचे हे जळजळीत उदाहरण आहे। या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेला चिन्मय वाला हा जळगावच्या जोशी पेठ परिसरातील रहिवासी आहे। सोन्याचा कारागीर म्हणून काम करणाऱ्या चिन्मयची ओळख काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बांगलादेशातील 20 वर्षीय कोनिका राणीशी झाली। सुरुवातीला लाईक आणि कमेंट पुरता मर्यादित असलेला हा संवाद लवकरच चॅटिंगमध्ये बदलला। दोघंही तासनतास एकमेकांशी बोलू लागले। भाषेच्या मर्यादा ओलांडून त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। कोनिका राणीच्या मनात प्रेमाची भावना इतकी प्रबळ झाली की तिनं सर्व काही सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला। मात्र एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारे पासपोर्ट किंवा विजा यांसारखी कोणतीही वैध कागदपत्र तिच्याकडे नव्हती। अशा परिस्थितीत कायदेशीर मार्गाने येणं अशक्य होतं, तरीही प्रेमाच्या वेडात तिनं अत्यंत धोकादायक मार्ग निवडला। मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या मदतीनं किंवा सीमेवरील असुरक्षित भागातून तिनं बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडली। कोलकाता मार्गे प्रवास करत ती अखेर जळगावला पोहोचली। जळगावातील गुप्त वास्तव्य आणि पोलिसांच्या छापा जळगावच्या शनीपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोशीपेठ भागात कोनिका आणि चिन्मय एकत्र राहू लागले। त्यांनी आपण लग्न केल्याचा बनावही रचला होता जेणेकरून कोणाला संशय येऊ नये। मात्र परिसरात एका नवीन आणि परदेशी वाटणाऱ्या महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्यानं काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना टिप दिली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेतली। पोलिसांनी जेव्हा चिन्मयच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना तिथं कोनिका राणी आढळली। पोलिसांनी तिच्याकडे पासपोर्ट आणि विजाची मागणी केली असता तिची बोबडी वळली। तिच्याकडे भारतात राहण्याचा कोणताही कायदेशीर पुरावा नव्हता। सखोल चौकशीत तिनं आपण बांगलादेशातून विनापरवाना आल्याची कबुली दिली। कायदेशीर कचाट्यात प्रेमी जोडी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत कोनिका राणीला अटक केली। तसेच एका विदेशी नागरिकाला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याबद्दल आणि देशाच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल चिन्मय वाला याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यावर फॉरेनर्स ऍक्ट आणि इमिग्रेशन ऍक्टच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली। या प्रकरणानं पोलिसांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केलेत। एक 20 वर्षाची तरुणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून देशाच्या इतक्या आतपर्यंत कशी पोहोचू शकते? तिला सीमा ओलांडण्यासाठी कुणी मदत केली? यामागे एखादं मोठं रॅकेट सक्रिय आहे का? हे प्रश्न आता पोलीस तपासाचा मुख्य भाग आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केलंय की या प्रकरणाची पुढे शोधण्यासाठी विशेष पथक काम करतायत। सोशल मीडियावरील आभासी जगातील प्रेम जेव्हा वास्तव जगातील कायद्यांची टक्कर देतं तेव्हा त्याचा शेवट असाच भयानक होतो। प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडणं ही गोष्ट ऐकायला रोमॅन्टिक वाटत असली तरी ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक आहे। सध्या ही प्रेमी जोडी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रेम प्रकरणाचा पुढील निकाल आता न्यायालयाच्या हातात आहे। कसंय मंडळी, प्रेमाला बंधन नसतं पण देशाच्या सीमांना असतं। त्यामुळे प्रेम किती बी करा पण असं बेकायदेशीर स्थलांतर वगैरे डोक्यात आणूही नका, नाहीतर तुमच्या लव्ह स्टोरीचाही दी एंड ही यांच्यासारखा पोलीस कोठडीतच होईल। मोहन दुबे, एलएस मराठी, जळगाव।